या 12वीच्या परीक्षेसाठी एकूण 15,32,487 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुले आहेत 8,20,229, मुली आहेत 7,12,240, एकूण 10,664 कनिष्ठ महाविद्यालयातून हे विद्यार्थी असणार आहेत. एकूण परीक्षा केंद्र आहेत 3,387 मुख्य परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे. यामध्ये जर आपण बायफर्केशन करायचं म्हटलं, विज्ञानाचे विद्यार्थी आहेत 7,99,773, कला शाखेचे विद्यार्थी आहेत 3,80,692, वाणिज्य शाखेचे आहेत 3,20,152, किमान कौशल्य जे आपण वोकेशनल म्हणतो त्याचे आहेत 27,378 आणि ITI टेक्निकल सायन्सचे विद्यार्थी आहेत 4,492. असे एकूण 15,32,487 विद्यार्थी आपल्या या फेब्रुवारी 2026च्या परीक्षेमध्ये असणार आहेत. साधारणपणे आपण 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत आवेदनपत्र स्वीकारले. कोणीही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी आपण प्रयत्नपूर्वक 20 जानेवारी असलेली अंतिम तारीख आपण 3 फेब्रुवारी पर्यंत पोस्टपोन केली आणि मुदतवाढ देऊन 3 तारखेअखेर आपण जास्तीत जास्त विद्यार्थी 12वीसाठी कसे समाविष्ट करून घेता येतील यासाठी प्रयत्नपूर्वक आपण केलेले आहेत. समुपदेशक आपण यावेळेला जास्ती मोठ्या प्रमाणावर नेमलेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी 2 समुपदेशक, काउन्सिलर म्हणतो आपण त्यांना, विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी, आणि बोर्ड स्तरावर सुद्धा 10 समुपदेशक आपण या ठिकाणी नेमलेले आहेत. विद्यार्थ्यांना समजावून सांगणे, विद्यार्थ्यांच्या काही क्युरी असतील तर त्या दुरुस्त करणे यासाठी. विद्यार्थ्यांनी परीक्षा आपली सुरू होणार 11 वाजेला आणि दुपारी 3 वाजेला पेपर्स असणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधी म्हणजे 10:30 वाजता सकाळी आणि दुपारी 2:30 वाजता आपल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं बंधनकारक आहे. हॉल तिकीट आपण सर्वांच्या लॉग इन मध्ये, शाळेंच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत हॉल तिकीट्स. 11 वाजेला पेपर सुरू होणार असून आपण 10 मिनिटे पुढे वाढवून दिले आहेत. जे आपण आधी यापूर्वी 10 मिनिट आधी देत होतो पेपर वाचन करण्यासाठी, त्याऐवजी आपण 11 वाजेला, म्हणजे कुठलेही पेपर लीक होऊ नये यासाठी हा एक प्रयत्न आहे. 11 वाजेला पेपर सुरू होईल आणि 10 मिनिटे जास्तीची जी आधी देत होती नंतर देण्यात येतील. दिव्यांग विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे 1 तासाला 20 मिनिटे लेखनिक असतील. अशा प्रकारच्या सवलती या परीक्षेला देखील कंटिन्यू असणार आहेत. कॉपीमुक्त अभियान राबविता यावे संपूर्ण राज्यभरात, यासाठी आपण सर्व जिल्ह्यांमध्ये शपथ घेण्यात आल्यात. त्यानंतर रॅलीज काढण्यात आल्यात. जिल्हा दक्षता समिती, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ठिकाणी मीटिंग झाल्यात. यावेळेला 9/1/2026च्या शासन निर्णयानुसार राज्यस्तरावर देखील दक्षता समिती स्थापन करण्यात आली. त्याचे अध्यक्ष माननीय शिक्षण आयुक्त, त्यामध्ये सर्व परिक्षेत्रातील DIG म्हणजे पोलीस अधिकारी असतात क्षेत्रीय स्तरावरचे, डिव्हिजन लेवलचे. त्यानंतर जिल्हा स्तरावर देखील एक सुधारणा झाली. डाएटचे प्रिन्सिपल्स आपण यावेळेला जिल्हा दक्षता समितीकडे आपण घेतलेले आहेत. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. एकच फक्त आहे की हळू जसं जसं लोकसंख्या वाढते ती एखाद्या शहराची किंवा एखाद्या राज्याची किंवा एखाद्या देशाची हळू एकमेकांचे इंटरेस्ट क्लॅश व्हायला लागते. फेरीवाला उठवला की तो म्हणतो की माझं घर कसं चालेल, फेरीवाला नाही उठवला तर मध्यवर्ग म्हणतो की चालू कसं. अशा वेळेला उत्तर हे इतकं सोपं नसतं. आणि त्यामुळे महानगरपालिकेने सुद्धा याला पर्यायी जागा म्हणजे किती द्यायचे आणि त्या पर्यायी जागा त्यांना चालणार आहेत का, त्यांना सहजपणे माणूस खरेदी करेल असा स्पॉट पाहिजे. त्याचं उत्तर हे वाढत्या लोकसंख्येमध्ये खूप विचारपूर्वक काढायला लागेल. पुणे शहरामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता तर त्याला एका पक्षाने असं म्हटलं होतं की पुण्यामध्ये आता लोकांनी येणं याच्यावर बंदी आणली पाहिजे. बंदी लोकशाही आणता येत नाही. त्यांच्या जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देणं हे उत्तर आहे. तो होतोय मोठ्या प्रमाणात, गडचिरोली सहित होतोय. पण बऱ्याच वेळेला रोजगारापेक्षा त्या शहराचं एक अट्रॅक्शन असतं
त्या शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं अट्रॅक्शन असतं. त्यातून पुण्याचं पॉप्युलेशन वाढत जाणार. ते लक्षात घेता पिण्याचं पाणी, की ज्याच्यामध्ये जोपर्यंत सांडपाणी रिसायकल आपण करत नाही तोपर्यंत पिण्याचं पाणी आपण खर्चाला जे वापरतो, गाड्या धुवायला, गार्डनला, टॉयलेटला, फ्लशला, हे पिण्याचं पाणी आपण वापरतो. तर ते कन्वर्ट, त्यामुळे पिण्याचं पाणी, रस्ते, ट्रॅफिक हे मेजर या शहराचे प्रश्न आहे. आणि स्वाभाविकपणे लवकरात लवकर लोकांनी मेट्रो सारख्या प्रवासासाठीच्या माध्यमावर शिफ्ट होऊन आपल्या गाड्या कमी वापरून प्रदूषण कमी करणं. तर या दृष्टीने वाहतूक याचा विचार करता माननीय देवेंद्रजींनी ही विजन मांडले की कुठे कुठे अजून फ्लायओव्हर करता येतील. जसं आता सिंहगडचा फ्लायओव्हर पूर्ण झाला, मेजर ट्रॅफिकचा प्रश्न संपला, आमच्या नळस्टॉपचा ब्रिज झाला, मेजर ट्रॅफिकचा प्रश्न संपला. असे अजून काय स्पॉट आहे, विद्यापीठ चौकातलं फ्लायओव्हर पूर्ण झाला. असे एकदा चेक करून, जसं 95 ते 99 युतीच्या काळामध्ये 55 अशा प्रकारचे फ्लायओव्हर ब्रिजेस गडकरीने डिझाईन केले. काळाच्या वर ते पूर्ण झाल्यामुळे मुंबईच्या ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी खूप मदत झाली. बरोबरीने जो पुढची विजन मांडले मान्य देवेंद्रजींनी, त्याचा आपल्याला भुयारी मार्गाने पर्याय नाही. पहिला भुयारी मार्ग ते मोदया बजेटमध्ये घोषित करतील, तो शनिवार वाडा टू स्वारगेटच आहे. त्याच्यात मध्ये ज्यांचं काही काम नाही आहे, उगाच त्या रांगेमध्ये जाण्यापेक्षा माझं डायरेक्ट काम, मी चाललोय कोल्हापूरला तर सातारा रोडला, तर मी मध्ये काम नसताना जायचंच नाही, सरळ भुयारी मार्गाने स्वारगेट पण नाही. त्यामुळे ट्रॅफिक कंट्रोल हा शहराचा मोठा प्रॉब्लेम आहे. पिण्याचं पाणी या शहराचा मोठा प्रॉब्लेम. पंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने जे स्किल्सचे कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत, त्यामध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये मेकांती फॅशन डिझायनर आणि लिओ कॉम्प्युटर यांच्या माध्यमातून ज्या विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी हे कोर्स पूर्ण केलेले आहेत, त्यांना सर्टिफिकेट प्रदान करायचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आरी वर्क ह्या कोर्ससाठी या ठिकाणी सर्टिफिकेट ज्यांनी बॅच पूर्ण केली आहे त्यांना वाटपाचा कार्यक्रम आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या भारतामध्ये भारताचा जे ॲव्हरेज वय आहे ते 28 वर्षे, म्हणजे इथं तरुणांची खूप मोठी संख्या आहे, भविष्यात खूप मोठी संधी आहे. त्यामुळे आपण जे काही शिक्षण घेतो त्याला स्किलची जोड देणं फार आवश्यक आहे. आणि दगडूशेठच्या वतीने 140 कोर्सेस विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून दिले, जे अतिशय नाममात्र दरात आहेत. ज्या महिला आहेत, एकल महिला असतील किंवा ज्यांना आवश्यकता आहे कुठल्याही वयोगटामध्ये, त्यांना हे कोर्सेस करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून त्या स्वतः स्वयंपूर्ण होतील, आत्मनिर्भर होतील आणि स्वतःची उपजीविका स्वतःच्या पायावर त्या उभं राहून पूर्ण करू शकतील. अशा पद्धतीने दगडूशेठच्या वतीने आपण हे कोर्सेस केलेले आहेत. त्याचा सर्टिफिकेट प्रदान समारंभ आज होतो आहे. सर्व कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन.